खरं तर मी डिवाइस म्हणून नाही, पण या गावचा एक पुत्र म्हणून आणि आम्ही जो माझा सर्व मित्रमंडळ आहे, आम्ही 2014 साली जे 10वीला होते असे आज कोणी उद्योगधंदे करतायत, कोणी नोकरीला आहे, असे सर्व 30 ते 40 विद्यार्थी आणि मित्र म्हणून आम्ही पुढच्या वर्षीचा कार्यक्रम साजरा करत आहोत। खरं तर त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्यामध्ये सर्वजण हे सर्व जाती आणि धर्माचे आहेत। म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जाती काढल्या तर त्याच्यामध्ये आमच्यामधील सर्व मुलं असतील, त्याच्यामुळे तो असा एक सर्वसमावेशक कार्यक्रम असेल। आम्ही त्याच्यावर लवकरच रूपरेषा ठरवून आणि एक चांगला, परंतु खरं तर आता आमच्यावर प्रेशर आलंय की हा कार्यक्रम बघून पुढचा कार्यक्रम अजून किती चांगला करावा लागेल, त्यामुळं तोही कार्यक्रम चांगला करू। निमित्त आम्ही आहोत, निमित्त मी आणि माझे मित्र आहोत, परंतु तो कार्यक्रम सगळ्या गावाचा असेल, त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून तो कार्यक्रम करायचा आहे। काही आपण आवर्जून आमच्या गावावरती आपलं लक्ष असतं, एक अधिकारी म्हणून मला बोलायला मर्यादा आहे। मी अधिकारी नसताना काही खूप चांगले भाषणे करायचे, पण अधिकारी झाल्यापासून मर्यादा येतात। पण ताई राष्ट्रसंत भगवान बाबांनी आम्हाला ऊसतोडा कामगारांच्या पोरांना सांगितलं की जमिनी विका पण शिका। ताई आज भगवान बाबांचा आचार आणि विचार घेऊन आणि भगवान बाबांनी दिलेली शिकवण घेऊन माझ्यासारखी असंख्य तरुण शिकतायत, घडतायत, बनतायत आणि नोकरीला लागतायत आणि बाबांचं नाव महाराष्ट्रात रोशन करतायत। ताई बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आज मुंडे साहेब असायला पाहिजे होते। ताई तुम्ही म्हणाल की मुंडे साहेब असायला पाहिजे होते कारण कदाचित तुम्ही तुमचे पिता असावं म्हणून तुम्ही म्हणू शकता, कुठला कार्यकर्ता म्हणू शकतो की आज मुंडे साहेब पाहिजे होते, मला हे काम भेटलं असतं, माझी ही मागणी पूर्ण झाली असती, मी या पदावर गेलो असतो। ताई कदाचित फक्त मला एकाच गोष्टीसाठी आज मुंडे साहेबांची आठवण येते, जर मुंडे साहेब असते तर मी छाती पुढे घेऊन आज तुम्ही जसे बसले तर समोर जाऊन साहेबांना म्हटलं असतं, साहेब उसाच्या फडातला पोरगा लाल दिव्याच्या गाडीत आलाय आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं। आज मुंडे साहेब ते पाहायला नाहीत, परंतु ताई आपल्याला कल्पना आहे की माझी पोस्ट निघेपर्यंत आई वडील ऊसतोडीचं काम करत होते। असे मीच नाही तर असंख्य मुलं आहेत जी आई वडिलांनी ऊस तोडून त्यांनी स्वतः तोडून आज चांगल्या चांगल्या पदावर आहेत। त्यामुळं काही मागच्या मी 6 महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत होतो। तिथे असताना बऱ्याच वेळा आता बऱ्याच जणांनी न्यूज ऐकली असतील, काम पाहिलं असेल, काम करत असताना बरेच लोक भीती दाखवायचे, अरे की जर 2 नंबरच्या विरोधात किंवा असं जर आपण करत काम केलं तर त्रास होईल। तर मी त्यावेळी जेव्हा मला असं निराश वाटायचं तेव्हा मी साहेबांचा 1996 ते 1999 गृहमंत्री असतानाचा कार्यकाळ आठवायचो आणि मग मला कळायचं की या परळीच्या शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या पोरानं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊन आणि गृहमंत्री होऊन मुंबई सारख्या शहरामध्ये असणाऱ्या अंडरवर्ल्डला घाम फोडला होता। त्यामुळे नक्कीच मुंडे साहेब प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा आमच्यासाठी एक आदर्श आहे आणि ते आम्ही जोपासू। ताई तुमचा आशीर्वाद, मी मागे दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस ताईंचा माझा संपर्क झाला, परंतु ताई अचानक बीडला आले आणि कॉन्टॅक्ट झाला नाही, परंतु आवर्जून सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ताईंनी मला मेसेज केला की संतोष मी बीडला आले, आपण नेक्स्ट टाइम भेटू। मी 2-3 दिवसापूर्वी मुंबईला होतो, मोठ्या ताईंचा माझाही संपर्क झाला। म्हणजे मला हे सांगायचंय की आम्हाला ताई तुमच्याकडून पोस्टिंग नको, आम्हाला तुमच्याकडून कुठलंही चांगलं पद किंवा आम्ही कशासाठीही तुमच्याकडे येणार नाही, कारण आम्ही ऊसतोड कामगाराची पोर आहेत, इथं बसलेले सगळे नोकरी लागलेले पोर आपापल्या कष्टावर आपल्या जीवावर चांगलं काम करून चांगले पद मिळवतील। फक्त आम्हाला एक मोठी ताई म्हणून किंवा आम्हाला एक आधार म्हणून मुंडे साहेबांच्या पाठीमागे आम्ही तुमच्याकडे पाहतोय आणि तो आधार तुम्ही आम्हाला देऊन राहताय याचा आम्हाला अभिमान वाटतोय।